आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती वेळ लागेल अजून? कसं आहे ना ताई, आपल्याला जे फोन आहे ना ते फुकट आहेत बरं का, पण त्या माणसाला जर आपण सारखं सारखं जर फोन लावला ना तर समोरचा माणूस आहे ना जाईन वैतागून, आणि तो जर वैतागला तर आपली ऑर्डर कराल तो कॅन्सल. म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल ना दादूचा फोन. एक मिनिट. हॅलो, काय झालं दादू? गौरी, मिळाले का पैसे? का रे, काय झालं? तू पैसे घेऊन लवकर ये. जर लाईट बिल भरलं नाही ना तर लाईट कापतील ग ते. दादू, पैसे मिळाले नाही आहेत अजून. तू त्यांच्याकडून थोडी मुदत मागून घे ना. पैसे मिळाले की लगेच येते मी. एक मिनिट. हो साहेब, अनाथ पोरं होती, त्यांच्या भविष्याचा तरी विचार करा. 3 महिने झाले हाच विचार करून आम्ही थांबलो. आम्हाला पण वरती उत्तर द्यावं लागतं. आज पैसे द्या, नाही तर वीज कापावीच लागल. अहो, गौरी येईल ना तर तुमचे थकलेलेच पैसे काय आम्ही ऍडव्हान्स ही भरू. प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो. नाही, ते शक्य नाही. आज लाईट कट करावीच लागेल. गौरी, तू लवकर ये. अगं, मला काहीच कळत नाहीये. हो, मी आले, लगेच आले. तुम्ही हा माल इथेच ठेवून घ्या. नाही हो, नाही. एवढा माल ठेवून काय करू मी? नको नको, एवढा माल नकोय मला. अहो, पैसे नका देऊ. नाही हो ताई, फुकट तर अजिबात नको आपल्याला. अहो, तसं नाही. हा माल तुम्ही ठेवून घ्या. ते येतीलच ना अगरबत्त्या घ्यायला, मग त्यांच्याकडून पैसे घ्या आणि मी आले ना की मला द्या. अर्जंट काम आहे आश्रमात. मी आले. असं म्हणता वय? एक काम करा, इथं आहे ना सगळा माल मांडून ठेवा. पैसे देतो मग मी तुम्हाला नंतर. हळू 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 पडेल माल. गडबड गडबड नका करू. हळूहळू ठेवा, हळूहळू ठेवा. हॅलो दादू, हा मी तासाभरात पोहोचते. पडला 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 पडला. पडला 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 पडला. पाणी 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 पाणी. एवढ्या जोरात कोण चालवतं का बाईक? नाहीतर काय, जीवाची पर्वा नाही आजकाल माणसांना.
काय झालंय हो? कोणीतरी पडलंय बाईकवरनं. अरे देवा, खूप लागलं असेल का हो? माहित नाही. खूप लागलंय का हो? हे हळद लावा ना त्यांना. हॅलो, हो हो पोचते मी. दादा, बरं आहे का हो त्यांना? हाय, ठीक आहे आता. देवा, ते जे कोणी असतील त्यांना बरं वाटू दे. त्यांच्या सगळ्या जखमा भरून निघू देत. अहो साहेब, ऐका ना, आम्हाला थोडीशी मुदत द्या. हवं तर आमचा अगरबत्तीचा माल ठेवून घ्या ना, पण लाईट नका कापू. हे बघा, तुम्ही तासभर थांबायला सांगितलं होतं, आम्ही थांबलो होतो. आता जास्त नाही थांबू शकत. हो, पण हे सगळे अंधारात कशी राहणार हो? दादू, आता कधीच येणार नाही का लाईट? अरे नाही रे बाळा, येतील येतील, लाईट येतील. अरे दादू इज हिअर, मग नो फिअर. हे बिल भरल्याशिवाय शक्य नाही. आता अंधाराचीच सवय करा. अहो साहेब, ऐका ना. हो साहेब, साहेब प्लीज असं करू नका. मी विनंती करते तुम्हाला. पैसे मिळणारच होते, तुम्ही आलात म्हणून मी इथे आले. पण उद्या नक्की मिळतील पैसे. उद्या पैसे मिळाले ना की बिल भरून टाकते. मागचे उरलेले पण भरते. मग भराल तेव्हा करू चालू. आता आम्ही काहीच करू शकत नाही. साहेब, मी आई म्हणून विनंती करते तुम्हाला. अहो, ह्या सगळ्या मुलांना अंधारात झोपायला लागेल. त्यांचा तरी विचार करा. अनाथ मुलं ती, त्यांना उज्ज्वल भविष्य मिळावं म्हणून हे आश्रम आहे. आणि त्यांनाच अंधारात राहायला लागलं तर काय उपयोग ना.
तुमची कोणा मोठ्या माणसाची ओळख आहे का? नाही. माफ करा, आम्ही काहीच करू शकत नाही. आमच्यावरती पण प्रेशर असतो. बिल क्लिअर करा, वीज पुरवठा सुरळीत करतो. अहो पण सॉरी. हो साहेब, घ्या. ढकलला ना अंधारातच. लय गौरीचे गोडवे गात होतात. गौरी याव करेल, गौरी त्याव करेल. ओ काय अगं बसावं तुम्ही. गौरी लेकरांची आई झाली या. लेकरांची आई सारखी काळजी घेतीये. या हे अशी काळजी घेतीये. केला ना पोरांच्या आयुष्यात अंधार. नुसतं आई म्हणून घ्यायला काय जातंय. आई सारखं झटावं पण लागतं. नुसता मोठेपणा पाहिजे आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार. ए पोरांनो, चला चला आतमध्ये, चला चला लवकर. ए चल 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 चला आतमध्ये चला. घालवा पोरांना आत घालवा. पण म्हणून काय पोरांना खरं काय कळायचं ते राहणार आहे का. त्यांची आई पैशाचा हिशोब ठेवते. मग पैसे कुठं ठेवते हिशोबाचे. हा त्यांना पण कळू द्या. नुसती सोंग आहेत. खोट्या प्रेमाचा पाझर फोडायचा आणि इथं फुकटात राहून घ्यायचं. ए ए चंद्रे, काय लावले हा. अरे जरा जिभेला आवर. ए गौरी, गौरी, नुसती रडायची नाटकं. काय पायगुण घेऊन आधी काय माहित. ए काय झालंय रडायला. काय कायमचा अंधार होणार नाही आश्रमात. आणि त्या चंद्राचं काही वाईट वाटून घेऊ नकोस. ती विचार न करता बोलते. काय चुकीचं बोलल्या त्या. मी नाहीच करू शकले ना काही. मुलांना आता अंधारात रात्र काढावी लागेल. आणि उद्याचं तरी काय माहिती. कधी पैसे येणार, कधी बिल भरणार, कधी लाईट लागणार, माहिती नाही आहे ना काही. मला आश्रमातल्या मुलांना सांभाळता येत नाहीये नीट. नाही नाही, असा विचारही मनात आणू नकोस. तुझ्यासारखी तर काळजी कोणालाच घेता येणार नाही. खोटा दिलासा देऊ नकोस दादू. आश्रमासमोरची संकट वाढत चाललीत आणि मी काहीच करू शकत नाही. संकट? हे कसलं संकट हा. आणि रात्री काय करायचे आपल्याला दिवे. झोपायचं तर असतं ना. एकदा डोळे मिटले की अंधारच दिसतो ना आपल्याला. काय झालं तर मग खरं तर पैशांची जुळवाजुळव होईपर्यंत नकोच लाईट. नाहीतर काय उगीच बिल भरत बसावं लागेल. आता कसं नो लाईट नो लाईट बिल. काय बरोबर ना दादू. काहीतरी करावंसं वाटणं आणि करणं यात किती अंतर असतं नाही. ते अंतर मी पार करू शकले नाही. अरे काय येतं मला सांग ना. काहीच नाही. आश्रमातल्या मुलांची काळजी घेता येत नाही. बिट्टीला सांभाळता येत नाही. बिट्टीच्या चेहऱ्यावर साधं एक हसू आणू शकले नाही मी गेल्या 6 महिन्यात. बाकी तर लांबच राहिलं. कसं स्वतःला आई म्हणून घेऊ सांग ना. एक मिनिट. हा हे जरा अति होतंय. हो
आता पैसे अरेंज करू शकलो नाही मान्य आहे, पण मी बाई वगैरे कशी म्हणून घेऊ हे तर तू बोलूच नकोस. बिट्टीची किती काळजी घेतेस तू, पाहिलंय मी. आणि राहिला ह्या साऱ्या पोरांचा प्रश्न, त्यांच्या खऱ्या आईनी त्यांना वाऱ्यावर सोडण्याआधी जरा सुद्धा विचार केला नसेल, पण तू जीवापाठ जपतेस त्यांना. गौरी, मी अनाथ आहे. मला माहित नाही आई कशी असते, पण ती जर तुझ्यासारखी नसेल ना तर ती आईच नाही. तू अगरबत्ती तयार करतेस, पण स्वतःही तशीच आहेस. दुसऱ्याचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी स्वतः जळणारी. गौरीजी अगरबत्ती सारख्याच आहेत. स्वतः जळतात पण दुसऱ्यांना सुगंध देतात. काय पटतंय ना? काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. दादू हियर तर हे गौरी बोल ना. दादू हियर तर नो फिअर. गौरी एकच मिनिट, मी आलोच. लगेच आलो. ज्याला अगरबत्त्या हव्यात त्याने सगळ्या अगरबत्त्या घेतल्या तर सगळं ठीक होईल. देवा, माझ्या आयुष्यातला अंधार दूर करायला तूच त्या माणसाला पाठव. जायचं नाही. मी नाही सांगितलंय ना रुद्र, नाही जायचं. मला जायचंय नंदाई, मी जाणार. नाही नाही रुद्र, नाही. नाही लागलंय मला जाणार. पुष्पा, या किल्ल्या घे. मी जाणार आहे. ए तू किल्ली दे. नाही नंदाई मला नाही रुद्र, असं रुद्र. अगं मला जाऊ दे ना. नाही जायचं. अरे जीव गेला असता तुझं, तुला कळतंय का? दारू पिऊन गाडी चालवत होतास तू, काही झालं असतं तुला म्हणजे. रुद्र, तुझ्या या अवस्थेमुळे आम्हाला किती त्रास होतोय तुला कळतंय का? आणि आमचं जाऊ दे, पण तुला किती त्रास होतोय याचा विचार कर जरा. बघ कसं झालंयस, बघ एकदा आरशात. किती जखमी झालायस तू. ते काही नाही, मी तुला आज इथून कुठेही जाऊ देणार नाही. नाही जायचं कुठे. नाही गौरीजी आहेत. गौरीजी आणि बिट्टी जिवंत नाही आहेत रुद्र. त्यांना ट्रेन खाली ढकलून. काही नाही झालंय त्यांना, काही नाही झालंय त्यांना. त्यांना काही नाही झालं. नंदाई गौरीजींना काही नाही झालंय. अगं ते आहेत नंदाई. अगं काल गौरीजी आल्या होत्या. हा अगं माझ्या समोर बसल्या होत्या. त्या माझ्या समोर अशा. त्यांनी माझ्या गालावरनं हात फिरवला. नाही
अगं मला जाणवतंय तुझं त्या याला ना माझ्यावर विश्वास नाहीये. पण मी खरं बोलतोय. नाही, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? गौरीजी आहेत, सांग ना, त्याला सांग ना. मी खोटं नाही बोलत आहे. अगं त्या समोर बसल्या होत्या आणि काही नाही झालंय त्यांना, काही नाही झालंय. मी त्यांना शोधणार. मी शोधणार त्यांना. मी परत घेऊन येणार त्यांना. ते येतील ना? मला माफ करतील ना त्या?